आज नागपुरामध्ये नागरिकांनी सिमेंट रस्त्याच्या विरोधात आंदोलन केले। त्यांनी शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामामुळे होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्या आणि घरांमध्ये पाणी जाण्याच्या समस्यांचा विरोध केला। त्याचप्रमाणे झाड तोडून सिमेंट रस्ते बनवण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शवला। आंदोलनकर्त्यांनी आम्हाला सिमेंट रस्ते पुरे आहेत, गल्ल्या गल्ल्या सिमेंट रस्ते नको असे स्लोगन घेतले। या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते। त्यांनी नागपूरच्या विकासाला पर्यायपूरक बनवण्याची मागणी केली आणि विकासाच्या नावाखाली विनाश होऊ नये याची भावना व्यक्त केली। सर, आतापर्यंत 2018 पासून 24 पर्यंत तीनदा नागपुरामध्ये पाणी गेलंय, लोकांच्या घरामध्ये गेलंय, आता दुकानांमध्ये जात आहे, रस्त्यावर होता ते घर खाली आहे, लोक घरात आता वरती करू शकत नाही। नागपूरची गरमी, आपलं जे ब्लॅक कॉटन सॉइल आहे हे सगळं बघून डांबरचे रस्ते चांगले होते, ते म्हणतात की मेंटेनन्सला जास्ती लागतं पैसे किंवा पण चांगले रोड बनवले तर डांबराचे पण रस्ते चांगले राहू शकतात। पाणी कुठेच जिरत नाहीये। तुम्ही आता सुरुवातपासून शेवटपर्यंत अर्धे सिमेंट रोड बाकी गट्टू तर कुठेच पाणी झिरपत नाही। मोठे मोठे झाडं आज कॉन्क्रीटी चोक झाल्यामुळे पडतात आहे। आपण 33% ग्रीन कव्हरनी डाऊन आहोत। मोठे मोठे झाडं जर पडतील तर येणाऱ्या काळामध्ये तापमान जो इतका तसंच वाढलेला आहे तो अजून वाढेल आणि जे ॲक्सिडेंट्स होतात आहे, जे लोक मरतात आहे, कारण सिमेंट रोडचा इम्पॅक्ट जो आहे तो खूप जास्ती असतो। डांबर रोडवरती कसं आहे, जर लागायचं तर लोक मरण नाही पावायचे लगेच। आता कसं होत आहे, लोक लगेचच मरतात आहे त्या इम्पॅक्टनी। तर आमचं म्हणणं आहे जिथे ट्रॅफिक आहे, हायवेज, मेन रोड तुम्ही केले, पण आता गल्लोगल्ली सिमेंट नाही पाहिजे। आमचा श्वास कोंडू नका, विनाशकाली विकास करू नका, समृद्धीचा विकास हा नागपूरकरांची मांग आहे।